तालुक्यातील साखरे धारगाव या गावामधील आदिवासी वस्तीमध्ये जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीचे औचित्य साधून सामाजिक युवा कार्यकर्ते तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुरबाड तालुका सचिव नरेंद्र भाऊ यशवंतराव आणि कासगाव ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच नम्रताताई नरेंद्र यशवंतराव या उभयांतांच्या पुढाकाराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे आणि मुरबाड तालुका संपर्क प्रमुख संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाने या आदिवासी वस्तीतील गरजू आणि गरीब महिलांसाठी साडी आणि पातळ वाटण्याच्या कार्यक्रमाचे स्तुत्य आयोजन करण्यात आले होते। यावेळी 50 महिलांना साडी तर 20 महिलांना पातळ वाटप करण्यात आले। गेली 32 वर्ष नरेंद्र भाऊ यशवंतराव हे मुरबाड तालुक्यात आणि सरळगाव जिल्हा परिषद गटात आणि किसळ पंचायत समिती गणामध्ये पक्षाचे काम सेवाभावी वृत्तीने करत आहेत। नरेंद्र भाऊ यशवंतराव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक असून मुरबाड तालुक्याचे तालुका सचिव म्हणूनही त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। 1990 ते 92 साली अयोध्या येथे कार सेवकाची भूमिका त्यांनी बजावली आहे। त्यावेळी त्यांचा धर्मवीर आनंद दिघे आणि साबिरभाई शेख यांनी गुणगौरव केला होता। अनेक असंख्य गरजू गरीब महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केलेले आहे। दरवर्षी ते सरळगाव जिल्हा परिषद गटात आणि किसळ पंचायत समिती गणामध्ये आदिवासी समाजासाठी अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करत असतात। या जिल्हा परिषद गटात आणि किसळ पंचायत समिती गणात त्यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे। त्यांच्या पत्नी नम्रता नरेंद्र यशवंतराव या सुद्धा कासगाव ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच असताना अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत। महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ गरजू महिलांना त्या नेहमीच मदत करत असतात। भविष्यात अशा महिलांसाठी मी नेहमीच तत्पर आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। यावेळी आयोजित केलेल्या या साडी पातळ वाटपाच्या कार्यक्रमासाठी साखरे धारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच अंकिता मयूर वाघ, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख विठ्ठल भाऊ पवार, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच एकनाथ भाऊ पवार, आदिवासी क्रांती सेना संघटना मुरबाड तालुका अध्यक्ष मारुती भाऊ वाघ, आदिवासी क्रांती सेना संघटना मुरबाड तालुका उपाध्यक्ष बाळा दळवी, दिवंगत सुनील अप्पा, कला क्रीडा मंडळ साखरे धारगावचे अध्यक्ष रमेश भाऊ पवार, कासगाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच टिकाराम भाऊ पारद, पाडवा मित्र मंडळ कासगावचे अध्यक्ष हनुमंत यशवंतराव तसेच यावेळी साखरे धारगावमधील ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी वस्तीतील महिला, पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा दळवी यांनी केले। या कार्यक्रमासाठी किसळ गावचे माजी सरपंच जयवंत पडवळ यांचेही मार्गदर्शन लाभले। जागतिक महिला दिन हा आजचा एक नामांकित दिन समजला जातो। आजच्या या दिवसाला फार मौलिक अशा प्रकारचं महत्त्व दिलं जाते। खऱ्या अर्थानं आजचा हा दिन साजरा करत असताना जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक नामांकित पुरुष जन्माला येत असतात की जे सोहळ्याच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातला काहीतरी शिदोरीचा वाटा या ठिकाणी आपण समाजाला दिला पाहिजे, महिलांना दिला पाहिजे, ही त्यांची कार्याची आस असते आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। अशाच पद्धतीनं एक महान पुरुष खऱ्या अर्थानं शिवसेना मुरबाड तालुका उद्धव ठाकरे गटाचे तालुका सचिव म्हणून कार्यरत असलेले या परिसरातील एक नामांकित व्यक्तिमत्व आदरणीय नरेंद्र भाऊ यशवंतराव आणि त्यांच्या अर्धांगिनी नम्रता यशवंतराव हे अनेक सामाजिक उपक्रम राजकीय वसा जपत असताना करत असतात। आपल्या आयुष्यातला शिदोरा त्या देण्याचा प्रयत्न करत असतात। आजच्या जागतिक दिनानिमित्तानं या साखरे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये त्यांनी साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न करून या महिलांना एक वेगळी दिशा देण्याचं काम केलेलं आहे। मला वाटतं नरेंद्र भाऊ या दिशेच्या माध्यमातून या साडी वाटपाच्या माध्यमातून आपण या महिलांना काय संदेश देऊ इच्छिता? मी नरेंद्र भाऊ यशवंतराव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा तालुका सचिव या ठिकाणी जो साडी वाटपाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे दरवर्षी करत असतो
आणि या वर्षी आम्ही साखरे धारगाव या ठिकाणची वाडी वस्तीतील आदिवासी महिला भगिनींना महाशिवरात्री निमित्ताने, त्याच निमित्ताने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही साडी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. मी सामाजिक काम करत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण, 20% राजकारण वगळता संपूर्ण समाजकारण या ठिकाणी करत असतो. आणि हे समाजकारण करत विविध क्षेत्रामध्ये आम्ही काम करत असताना कोणत्या अडीअडचणी, कोणत्या सुखदुःखामध्ये नेहमी धावून जात असतो. आणि आज आम्ही साखरा धारगावातली जी आदिवासी वस्ती निवडली ही या अर्थाने खऱ्या अर्थानं माझं या साखरे गावावरती गेली 30-35 वर्ष प्रेम आहे. मी सामाजिक काम करत असताना या गावामध्ये असंख्य प्रकारे सहकार्य देखील केलेलं आहे. आणि यापुढेही तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की ज्याच्या वेळेस तुम्हाला काही माझी सहकार्य हवं असेल त्यावेळेस मी तुम्हाला या ठिकाणी देण्यासाठी कटिबद्ध आहे. धन्यवाद नरेंद्र भाऊ. व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.